नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंझ्युमर बिहेवियर अँड कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये आपण काल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन बाइंग प्रोसेस और कंझ्युमर बिहेवियर हे पाहिलेलं आहे. आज आपण बिहेवियर स्टेजेस इन कंझ्युमर बाइंग डिसिजन प्रोसेस, तर यातला पहिला आपण पाहू नीड रिकग्निशन म्हणजे इंट्रोडक्शन, ओळख. द बाइंग डिसिजन प्रोसेस begins when a consumer realize they have need. बघा, प्रोसेस कुठून सुरुवात होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे MCQच्या दृष्टिकोनातून. की बाइंग डिसिजन प्रोसेसची फर्स्ट स्टेप काय आहे? रिअलाइज द नीड. आपल्याला गरजेची ओळख झाली पाहिजे किंवा जाणीव झाली पाहिजे. दे बिकम्स अवेअर दे हॅव प्रॉब्लेम they want to solve or a gap they want to fill. ज्या ठिकाणी गरज निर्माण होते त्या ठिकाणी आपण पर्याय शोधून ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. At this point the customer may or may not know what will solve their problem. They may only be aware that they want to change their reality or situation, or they have an idea about will help them but are not quite sure which brand, product, service or solution provide the best option. म्हणजे जेव्हा आपण वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो, ती वस्तू खरेदी करण्याची निर्णयाची सुरुवात किंवा प्रक्रिया ही गरजेपासून होते. यानंतर इन्फॉर्मेशन सर्च. जेव्हा गरज निर्माण झाली तेव्हा आपण त्याबद्दल ओळख करून घेतली की आपल्याला एखाद्या वस्तूची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आपणास घर बांधायचं आहे, ही जाणीव झाली की आपण काय करत असतो की आपणास घर बांधायची जाणीव का झाली? कारण आपल्याकडं घर नाहीये. यासाठी सुरुवातीला अगोदर ती इच्छा जागृत होत असते आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला लागतो आपण. कसं बांधावं, कुठं बांधावं, किती पैसा लागेल. म्हणूनच ही दुसरी स्टेज आहे जेव्हा आपण डिसिजन प्रोसेसमध्ये असतो. द नेक्स्ट फेज ऑफ बाइंग डिसिजन प्रोसेस हॅव when the customer start looking for information that will help the problem solve. They know they need something to fix their situation but aren't sure which solution is the best for them. आणि ते सोल्युशन काढण्यासाठी आपण बेस्टच पर्याय निवडत असतो. का? कारण मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त आपणास पर्याय उपलब्ध असतात आणि त्यावेळी आपण मिळवलेली माहिती हे आपणास जी सुटेबल होईल त्याच पद्धतीने आपण ती बाइंग प्रोसेस करत असतो.
देन नेक्स्ट आहे ऑप्शन इव्हॅल्युएशन. Once the initial information search is complete, customers start reflecting on what they learn or discover. They begin evaluate their process, determine which the best solution for their problem. आपणास गरजेची जाणीव झाली, आपण त्याबद्दल माहिती मिळवली, यानंतर आपण बेस्ट ऑप्शन निवडत असतो. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे 5 रुपये असतील आणि आपणास वेपर्स घेण्याची इच्छा झाली असेल, तर आपल्याकडे बालाजी, डायमंड, लेज अशा अनेक कंपन्या तुमच्या समोर दिसतील. आणि जो बेस्ट पर्याय तुम्हाला वाटतो, अकॉर्डिंग टेस्ट, अकॉर्डिंग ब्रँड, तो तुम्ही अडॉप्ट करत असतो. या पद्धतीने ॲक्च्युअल बाईंग प्रोसेसमध्ये सुद्धा आपण ऑप्शन इव्हॅल्युएट करत असतो की कमी पैशामध्ये जास्त आपणास त्याचं रिटर्न कसं मिळेल, किंवा योग्य पैशामध्ये ती योग्य वस्तू कशी मिळेल याचा विचार करत असतो. आणि पुढची स्टेजेस आहे परचेस डिसिजन. चौथी स्टेज काय आहे? परचेस डिसिजन. तर तुम्ही MCQ साठी लक्षात ठेवा, परचेस डिसिजन ही कितवी स्टेप आहे प्रोसेसमध्ये? तर 4th स्टेप आहे. ॲट दिस पॉइंट ऑफ द बाईंग प्रोसेस, द कस्टमर इज रेडी टू pull the trigger and make a purchase. They have made their decision about which product, service, brand, solution is best. आणि शेवटी ग्राहक एक वस्तू निश्चित करत असतो, की XYZ वस्तू हे आपल्या गरजेची पूर्तता करू शकेल. कारण त्या अगोदर त्याने काय केलं असतं? ऑप्शन निवडलेले असतात, त्याबद्दल माहिती मिळवलेली असते, आणि त्या वस्तूबद्दल परिपूर्ण ज्ञान आल्याबद्दल ही वस्तू खरीच त्यांच्या गरजेची आहे, उपयोगाची आहे ठरल्यानंतर ती खरेदी करण्याची जेव्हा आपण प्रक्रिया करतो, त्याला परचेस डिसिजन असं म्हटलं जातं. आणि पुढचं आहे पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन, खरेदी पश्चात वर्गीकरण. ॲट द लास्ट स्टेप, द path of buying is completed. Then the customer have made a purchase, but that doesn't mean the customer journey is complete. Now is the time when consumer reflect on their made right decision. तो त्या वस्तूबद्दल रिफ्लेक्ट करत असतो, प्रतिक्रिया देत असतो. ती वस्तू कितपत योग्य ठरलेली आहे, कितपत उपयुक्त ठरलेली आहे. आणि या गोष्टीलाच पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. मग आज आपण बिहेवियर स्टेजेस पाहिल्या. तर एकूण किती बिहेवियर स्टेजेस आहेत? 5. त्यातली पहिली कुठली? नीड रिकग्निशन. नीड रिकग्निशन म्हणजे आपल्याला गरजेची जाणीव झाली पाहिजे. सेकंड कुठली? इन्फॉर्मेशन सर्च. मग त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन सर्च करतो. थर्ड ऑप्शन इव्हॅल्युएशन. जे आपण इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे त्यातलं बेस्ट ऑप्शन आपण निवडत असतो. आणि फोर्थ आहे परचेस डिसिजन. खरेदीचं आपण काय करत असतो? निर्णय घेत असतो. आणि देन लास्ट आहे पोस्ट इव्हॅल्युएशन, जेव्हा व्यक्ती रिफ्लेक्ट करत असतो. मग आता 5व्यामध्ये काय होत असतो? तर नेमकं
बाईंग प्रोसेसमध्ये आपण रिफ्लेक्ट करत असतो, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं आपण आज बिहेवियर स्टेजेस लक्षात घेतलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.